गिरीश महाजन यांच्यावर जे आरोप झाले होते त्यानंतर त्यांनी खडसे यांच्यावर सुद्धा आरोप केले। आपल्यासोबत एकनाथराव खडसे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वैफल्यग्रस्त अशी टीका त्यांनी केलेली आहे आणि वारंवार अशाच पद्धतीचे तुम्ही यापूर्वी सुद्धा आरोप केले, काहीच राहिलं नाही, त्यामुळे आता असे आरोप करतात। काही दिवसांनंतर तुमचं नाव सुद्धा कोणी घेणार नाही अशी टीका करतायत। नाथाभाऊ वैफल्यग्रस्त आहे का चांगला अख्खा महाराष्ट्र पाहतो आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझं कामकाज पाहून कोण वैफल्यग्रस्त आहे आणि कोण कामकाजात व्यस्त आहे हे जनतेलाच समजतं आहे। गिरीश महाजन उत्तर देऊ शकत नाही। मला असं प्रत्येक वेळी त्याने आरोप केले। पहिल्यांदा आरोप माझ्यावर केला की तुम्ही आजारीच नव्हते, बोगस आजार दाखवला, नुसती नौटंकी केली। मग मी त्यावेळेस आव्हान दिलं की खरं मर्द असाल आणि मर्दाची अवलाद असाल तर माझ्या आव्हानाचा स्वीकार करा की मी आजारी नसेल तर मला जोडे मारा, मी आजारी असेल तर मी तुम्हाला जोडे मारतो। अजूनपर्यंत गिरीश महाजन जोडे खायला काही अजून तरी आलेले नाही आहे। माझा वारंवार प्रश्न आहे की गिरीश भाऊ, तुम्ही एका सर्वसाधारण शिक्षकाचे चिरंजीव आहे, तुमच्याकडे करोडोची मालमत्ता या 10 वर्षात आली कशी? ज्यावेळेस 1995ला तुम्ही जे डिक्लेरेशन केलं प्रॉपर्टीचं त्यामध्ये आणि आतामध्ये इतकं जमीन असण्याचं अंतर कसं आहे? करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी तुमच्या आल्या कशा याची चौकशी मी मागणी केली, सरकार ते चौकशी का करत नाही? बऱ्याच गोष्टी मी त्यांच्या संदर्भात बोलले, त्याचे उत्तर का मला मिळत नाही? आणि म्हणून वैफल्यग्रस्त हे की नाही हे तर जनताच ठरवतं ना। गिरीश महाजन उत्तर देऊ शकत नाही, पळ काढतात आणि म्हणून ते असं काहीतरी वेडेवाकडा बोलत असतात। 137 कोटीचा मुरुम चोरला आणि त्यासाठी दंड आकारला अशी सुद्धा म्हणतात। पायात चप्पल घालायला चप्पल राहणार नाही अशी टीका केली। हे बघा, माझ्या पायात चप्पल राहणार नाही का गिरीश महाजनचं राहणार नाही हे तर काळच ठरवेल। 137 कोटीची मला नोटीस दिली, ही राजकीय द्वेषापोटी दिलेली नोटीस आहे। मी एक ब्रॉससुद्धा मुरुम किंवा 1 टनसुद्धा मुरुम तिथून उचललेला नाही, तो नॅशनल हायवेने उचलला आहे। नॅशनल हायवेच्या ठेकेदाराशी माझा करार झालेला आहे की मोफत तो दिलेला आहे आणि नॅशनल हायवेचे जे ठेकेदार आहे ते न्यायालयामध्ये आपली बाजू मांडत आहे आणि ही न्यायप्रविष्ट बाब आहे। त्यामुळे 137 कोटी माझं आव्हान आहे गिरीश भाऊंना की 137 कोटी माझ्याकडनं वसूल करून दाखवा। थेट आव्हान दिलं? हो, थेट आव्हान वसूल करून दाखव। जर माझा काही संबंधच नाही तर कुठून येणार आहे त्याच्यामध्ये? आज विधान परिषदेत जे फोटो तुम्ही दाखवले सलीम कुत्ता सोबतचे, गिरीश महाजन यांच्या सलीम कुत्ता लग्नाचे फोटो तुम्ही या ठिकाणी दाखवले, त्यामध्ये किती तथ्य आहे? कारण ते म्हणतायत की असं कुठलीही घटना घडलेली नाही आहे, मला आठवतही नाही आहे आणि हा दुजाभाव वाटतोय का संजय राऊत यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप होत आहेत? नाही, एक आहे की मी विधान परिषदेमध्ये बोलत असताना हे म्हटलं होतं सरकारला की हे फोटो आहे हे तर खरे आहे, गेले होते हे त्यांनी मान्य केलेलं आहे। आठवत नाही असं कसं काय आठवत नाही? सलीम कुत्ताच्या नातेवाईकांबरोबर किंवा दाऊदच्या जे दहशतवादी संघटनेचे अतिरेकी आहे यांच्यामध्ये जेवणाला जाणं, त्यांच्याबरोबर बिर्याणी खाणं हे जर आठवत नसेल तर मग हेतू पुरस्कार त्यांना याची आठवण येत नसेल या ठिकाणी। आणि त्यामुळे गिरीश महाजनाने कितीही सांगितलं तरी ते सत्य आहे, ते सत्य आहे। मग चौकशी करा ना, चौकशी करायला काय हरकत आहे? धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर गिरीश महाजन यांनी जे काही आरोप केले होते त्यानंतर आता एकनाथ खडसे यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि माझ्याकडून 137 कोटींचा दंड गिरीश महाजन यांनी वसूल करून दाखवावा, माझ्या पायात चप्पल राहते की तुमच्या पायात राहते असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी विधान केलेलं आहे। त्यासोबतच तुम्ही चौकशी का करत नाही गिरीश महाजनांची असा थेट सवाल सरकारला विचारताना आपल्याला एकनाथ खडसे पाहायला मिळत आहेत। नेमकं हे वादंग उठणारे की शमणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।